हाय फ्रेंड्स, आज आपण चिलापी मासा बिग वन स्पेशल ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी साधी, सोपी, करायला पण सोपी आणि चवीला एकदम भन्नाट अशी. तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. एवढी सुंदर. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब करून थांबायचं नाही, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि लाईक शेअर करायचे. सर्वप्रथम आपण चिलापी मासा घेतला, स्वच्छ धुवून घेतला आहे 5-6 पाण्याने. त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं वाटण, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर आणि कोकमचं आगळ, छान असं आपण मिश्रण तयार करत आहोत. हे आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत. खूप सुंदर. मी खात नाही पण लागते सुंदर, असं म्हणतात खाणारी. छान असं आपण मिश्रण तयार करतो आहे आणि छान मास्यांना असं लावणार आहोत आणि 1 तासासाठी मॅग्नेट करायला ठेवणार आहोत. तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये 10 मिनटं ठेवू शकता, म्हणजे छान असं मॅग्नेट होतं. मॅग्नेट झालं की नाही आतपर्यंत छान मुरले जातं आणि चव छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व माशांना लावून घेतलं आहे. खूप सुंदर होते रेसिपी. त्यानंतर आपण लावून झाल्यानंतर वाटण तयार करणार आहोत. कांदा, लसूण, ओलं खोबरं, टॉमॅटो आणि कोथिंबीर, आलं. हे बघा असं छान असं त्याचं वाटण तयार करून घेतलं. तेलामध्ये छान वाटण परतून घेतलं. त्यामध्ये आपण फिश मसाला, लाल तिखट आणि जो माझा घरगुती काळा मसाला आहे तो वापरला. त्यानंतर हिंग, चवीप्रमाणे मीठ आणि आपण गरम पाणी टाकणार आहोत. कोणत्याही भाजीला गरम पाणी टाकलं की चव छान लागते आणि उकळी पण पटकन येते. त्यानंतर छान उकळी आली की आपण त्यामध्ये मासे सोडले आहेत. वरनं कोथिंबीर टाकली आहे. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी बिग वन स्पेशल चिलापी मासेची रेसिपी, फ्राय आणि करी. हे बघा अशा प्रकारे आपण सगळे मासे तळून घेणार आहोत. तळणार नाही, आपण शॅलो फ्राय करणार आहोत. कारण तळलं की त्याचं जे तेल असतं त्याचा वापर आपण कशासाठी करणार ना, आणि कसं आमच्याकडे सारखं नॉनव्हेज नसतं, मग ते तेल तसंच राहतं. म्हणून मी अशा प्रकारे रेसिपी बनवली आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद.